आता आपण पाहणार आहोत एक ब्रेकिंग न्यूज। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली। राज आणि उद्धव ठाकरे बंधूंना मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आणण्याची चळवळ अपयशी ठरली। एकीकरणाच्या प्रयत्नांना ठाकरे बंधूंनीच प्रतिसाद न दिल्यानं चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीही हात टेकलेत आणि ही मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मुंबईत दादरमधल्या सावरकर स्मारकात एक मेळावा घेऊन ही मोहीम औपचारिकपणे गुंडाळण्यात येईल। ठाकरे बंधूंमधल्या वादामुळे मराठी माणसाचं नुकसान होत असल्याची भावना झालेल्या कार्यकर्त्यांनी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा ही मोहीम सुरू केली होती। ठाकरे बंधूंना एकत्र यावं म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न त्याद्वारे करण्यात आला। मेळावा घेऊन तसंच कृष्णकुंज ते मातोश्री असा मोर्चा काढून ठाकरे बंधूंचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला, पण दोन्ही बंधूंनी या चळवळीला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे ठाकरे बंधू जोडो अभियान थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते सतीश वळुंज यांनी दिली आहे। ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंना मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आणण्याची चळवळ अपयशी ठरली। एकीकरणाच्या प्रयत्नांना ठाकरे बंधूंनीच प्रतिसाद न दिल्यानं चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीही हात टेकलेत। आपल्यासोबत आहेत या चळवळीचे प्रमुख सतीश वळुंज, यांच्याशी आपण चर्चा करूयात। सतीशजी, काय सांगाल? एक चांगली भावना ठेवून आपण ही मोहीम सुरू केली होती, मात्र आता ती अपयशी ठरलेली आहे। अपयशी ठरली असं मी मुळीच म्हणणार नाही आणि मी हातही टेकलेले नाहीये। खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला 16 मे 2010 आम्ही ही मोहीम चालू केली होती त्याच वेळेला आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की 7 ते 8 महिने आम्ही ही मोहीम चालवणार आहोत, कारण आम्ही स्वतः कोणी पॉलिटिशियन्स नाही आहोत आणि आम्हाला राजकीय कारकीर्दही करायची नाहीये। मोहीम जास्ती लांबवली तर ती एक मेसेज कसा चुकीचा जाण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटतं की आम्ही पॉझिटिव्ह नोटवर संपवतोय। त्याचं कारण ज्या पद्धतीमध्ये आता या दोघांची वाटचाल सुरू आहे, म्हणजे उद्धवजींनी त्या दिवशी हर्षवर्धन जाधवांच्या बाबतीमध्ये दिलेली प्रतिक्रिया किंवा राजजींनी औरंगाबादमध्ये इतर पक्षांशी बोलायची दाखवलेली तयारी, कल्याण डोंबिवलीमध्ये चालू असलेलं एक अघोषित सामंजस्य करार, या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि आम्हाला जो मेसेज द्यायचा होता तो मेसेज पोचलेला आहे। चर्चा सुरू झालेली आहे, आता लोक कॅरी आउट करतात ना पुढे। निश्चित ही मोहीम अपयशी ठरलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे, कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात असं तुम्ही म्हणताय। पण दुसरी एक गोष्ट काय वाटतंय, कधी हे दोन्ही बंधू एकत्र येतील असं वाटतंय तुम्हाला? मला असं स्ट्रॉंग हे आहे की महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या दोघांना एकत्र यायला लागेल, समजलं का? नाहीतर दोघंही हरणार आहेत, कारण हे स्पष्ट आहे। आणि मला वाटतं एक थोडासा म्हणजे पहिलं पाऊल कोणी पुढे टाकायचं किंवा पहिलं पाऊल कोणी मागे घ्यायचं एवढाच प्रश्न आहे। हळूहळू होणार, कारण शेवटी कार्यकर्त्यांचा रेटा तसा आहे। निश्चित तुमची मोहीम ही यशस्वी झाली असं तुमचं म्हणणं आहे। तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। आपण सध्या चर्चा करत होतो या मोहिमेचे प्रमुख सतीश वळुंज यांच्याशी। वळूया पुढच्या बातमीकडे। राज आणि उद्धव ठाकरे बंधूंना मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र आणण्याची चळवळ अपयशी ठरली आहे। एकीकरणाच्या प्रयत्नांना ठाकरे बंधूंनीच प्रतिसाद न दिल्यानं चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीही हात टेकलेत आणि ही मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी मुंबईत दादर इथल्या सावरकर स्मारकात एक मेळावा घेऊन ही मोहीम औपचारिकपणे गुंडाळण्यात येईल। ठाकरे बंधूंमधल्या वादामुळे मराठी माणसांचं नुकसान होत असल्याची भावना झालेल्या कार्यकर्त्यांनी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा ही मोहीम सुरू केली होती। ठाकरे बंधूंना एकत्र आणावं म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न त्याद्वारे करण्यात आला। मेळावा घेऊन तसंच कृष्णकुंज ते मातोश्री असा मोर्चा काढूनही ठाकरे बंधूंचं मन वळवण्याचा प्रयत्न झाला, पण दोन्ही बंधूंनी या चळवळीला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे ठाकरे बंधू जोडो अभियान थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते सतीश वळुंज यांनी दिली आहे। ही मोहीम 7-8 महिन्यांतच गुंडाळण्यात आली असली तरी मोहीम यशस्वी झाल्याचा दावा चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते सतीश वळुंज यांनी केला आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली होती, मात्र या मोहिमेला दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यामुळे ही आता मोहीम गुंडाळण्यात येणार आहे। 23 जानेवारी या बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी सावरकर स्मारकात एक मेळावा घेऊन ही मोहीम औपचारिकपणे गुंडाळण्यात येणार आहे।
ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याच्या दृढ निश्चयानं सुरू झालेली माझी चळवळ मध्येच बंद करण्यात आलेली आहे. या चळवळीचे सर्वेसर्वा सतीश वळुंज यांनी ही चळवळ यशस्वी झाल्याचा दावा केलाय. त्यामुळे ही चळवळ म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचं बोललं जात आहे. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याच्या दृढ निश्चयानं सुरू झालेली माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या चळवळीद्वारे ठाकरे बंधूंची समेट घडवून आणण्याचा प्रयत्न अखेर अपयशी ठरलाय. ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची ही चळवळ अवघ्या 8 महिन्यात बंद करण्याचा निर्णय ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळंजू यांनी घेतलाय. राज आणि उद्धव ठाकरे दोघांमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे ही चळवळ सुरू करण्याचा घातलेला घाट म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचं बोललं जात आहे. मात्र चळवळीचे सर्वेसर्वा सतीश वळंजू यांनी ही चळवळ यशस्वी झाल्याचा दावा केलाय. माझा जो उद्देश होता तो मी बऱ्यापैकी अचीव्ह केलेला आहे असं मला वाटतंय आणि तो कसा अचीव्ह केलेला आहे हे मी 23 तारखेला सांगणार आहे. वळंजू म्हणतात त्याप्रमाणे जर ही चळवळ यशस्वी झाली असेल तर मग मध्येच ही चळवळ का बंद करण्यात आली याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. एकंदरच या संपूर्ण चळवळीविषयी राजकीय वर्तुळातूनही टीका होतीये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांनुसार अनेक ठिकाणी मग कल्याण डोंबिवली असेल किंवा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं समर्थन मिळालेलं आहे आणि म्हणून वाळुंजेंनी हा जो वाद उभा केलाय असं जे चित्र तयार केलं होतं तर लोक स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत, समर्थ आहेत हे वाळुंज यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी माघार घेतली असावी असं मला वाटतं. वळुंजूंनी जो काही प्रयत्न केला तर त्या संदर्भात मी एकच म्हणेन की वळुंजूंनी काळजी करू नये. आदरणीय राजसाहेब ठाकरे हे एकटे समर्थ आहेत या महाराष्ट्राचा विकास करायला आणि राज ठाकरे महाराष्ट्रासाठी विकासासाठी ही शेवटची आशा आहे. जर महाराष्ट्राचा विकास होऊ शकला जो गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी केला तसा या महाराष्ट्राचा जर विकास होऊ शकला तर तो आदरणीय राजसाहेब ठाकरेच करू शकतील. माझी चळवळ मी महाराष्ट्राचा हा ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा दृढ संकल्प मात्र पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ही चळवळ केवळ एक स्टंटबाजीच ठरली आहे. ही चळवळ केवळ प्रसिद्धीसाठी केलेला फार्स होता की काय अशी शंका येणं स्वाभाविक आहे. झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह पंकज दळवी, मुंबई.